झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना लुटणाऱ्या एका टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। ठाणे जिल्ह्यामधल्या 5 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे, तर नाशिकच्या नांदगावातून 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। बुरखा घातलेले हे सगळे तरुण 20 ते 25 या वयोगटातले आहेत। या बेरोजगार तरुणांनी लूटमारीचा धंदा सुरू केला। त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी रस्त्यावर प्रवाशांच्या गाड्या जबरदस्तीने थांबवून त्यांची ही टोळी प्रवाशांची लूट करायची। या टोळीचा म्होरक्या गंग्या भादरगे यानं याआधीही अनेक दरोडे टाकलेत। ही टोळी आलिशान कारमधून फिरायची आणि प्रवाशांना लुटायची। धार जिल्हा मध्य प्रदेश तसेच कल्याण, ठाणे आणि नांदगाव येथील आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। या आरोपींकडून 2 पिस्तूल आणि 9 राऊंड्स हे जप्त करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे 14,500 रुपये कॅश आणि आतापर्यंत 110 ग्रॅम सोनं आम्ही रिकव्हर केलेलं आहे। पोलिसांनी या टोळीकडून 2 गावठी कट्टे, जिवंत काडतुसं आणि सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत। दररोज सिम कार्ड बदलून ही टोळी असे गुन्हे करत होती। शनी शिंगणापूर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवीच्या गडावर जाण्यासाठी रोज शेकडो भाविक नाशिकला येतात। प्रवाशांना लुटणाऱ्या या टोळीला अटक करण्यात आली असली तरी प्रवाशांनी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।